आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी। विठुरायाच्या मुखदर्शनाची रांग 6 किलोमीटरवर। पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि मानाचे वारकरी कैलास उगले दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न। दर्शनाच्या व्यवस्थेसाठी मंत्री गिरीश महाजन उपस्थित। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वडाळ्यातील प्रतिपंढरपूर मंदिरात सहकुटुंब दर्शन घेतलं। त्यानंतर सकाळी 9:30 वाजता शहाडेतील विठोबा मंदिर येथील विठ्ठल रुक्मिणी दिंडी आणि महापूजेचं आयोजन करण्यात आलंय। आषाढी एकादशीच्या महासोहळ्यासाठी राज्यातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल। चंद्रभागेत स्नान करण्यासाठी चंद्रभागेत वारकऱ्यांची गर्दी। यंदा आषाढी एकादशीच्या महापूजेचा मानाचा वारकऱ्याचा मान नाशिक जिल्ह्याला। नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकरी कैलास उगले दाम्पत्याला मान। आषाढी एकादशी निमित्त ताडदेव येथे आयोजित विठ्ठल दिंडीत मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी होणार। सकाळी 9:30 वाजता दिंडीचं आयोजन। आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात साकारली विठुरायाची रांगोळी। राजश्री भागवत यांच्याकडून रांगोळीतून साकारण्यात आलं विठुरायाचं रूप। विठुरायाने सर्वांना सद्बुद्धी द्यावी आणि सन्मार्गाने चालण्याचं बळ द्यावं। विठुरायाला प्रार्थना करत मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। मुख्यमंत्र्यांचं विठुरायाकडे शेतकऱ्यांच्या कल्याणाचं साकडं। पंढरपुरात महापूजेनंतर भव्य एकादशीच्या सोहळ्याला सुरुवात। पंढरपुरात 18 लाख भाविकांची मांदियाळी। आषाढी एकादशीच्या निमित्तानं बीड जिल्ह्यातील शाळांमध्ये पालखी दिंडी सोहळ्याचं आयोजन। मोतीलाल कोठारी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिंडी काढत रिंगण सोहळा केला साजरा। सांगलीतील शिराळा तालुक्यातील वारकऱ्यांसमवेत श्वान करतोय पंढरीची वारी। विकलांग श्वान वारकऱ्यांसोबत दिंडीत सामील। कांदिवलीतील बालनिकेतन प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वारीचं आयोजन। वारकऱ्यांची हातात वीणा टाळ आणि खांद्यावर पालखी घेत दिंडी। रत्नागिरीच्या एलपी इंग्लिश शाळेत आषाढी एकादशी उत्साहात पार। शाळेच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी। विद्यार्थ्यांमध्ये संप्रदायाचं महत्त्व रुजवण्याचा प्रयत्न। सांगलीतील यशवंत हायस्कूल मधील इयत्ता 5वीतील चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारलं विठुरायाचं रूप। 3 सेंटीमीटर आकाराच्या तुळशीच्या पानावर ॲक्रेलिक रंगाचा वापर करत विठ्ठलाचं आकर्षक चित्र रेखाटलं। सावंतवाडीमधील विठ्ठल रखुमाई मंदिरात शाळकरी मुलांना एक अभूतपूर्व मांदियाळी भरवली। विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यात भाग घेतला। पैठणमधील आर्य चाणक्य शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्तानं वारकरी वेशभूषा करत दिंडी काढली। दिंडीत शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी। ठाकरेंच्या काळात मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला। ये पब्लिक सब जानती है। विजयी मेळाव्यानंतर फडणवीसांचा पलटवार। उद्धव ठाकरे राज्याच्या जनतेचा अपमान करतात। उद्धव यांना घरी बसवण्याचा कार्यक्रम राज्याच्या जनतेनं केला। पालकमंत्री नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला। ठाकरे बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिल्यानं राज ठाकरेंचे आभार। ठाकरेंच्या काळात मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ठाकरे बंधूंचा खोचक टोला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची विजय मेळाव्यावरून टीका। उद्धव ठाकरेंचा खरा अजेंडा म म्हणजे मराठी नाही तर म म्हणजे महापालिका असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। राज ठाकरेंच्या भाषणात फक्त मराठीचा मुद्दा। उद्धव ठाकरेंच्या भाषणात मात्र मराठीचा मुद्दा नव्हता। खासदार नरेश मस्केंची विजयी मेळाव्यावर टीका। विजय मेळावा मराठीच्या नावावर राजकीय मेळावा। मनसेनं सोबत घ्यावं म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेची घाई। मंत्री उदय सामंतांची ठाकरेंच्या मेळाव्यावर टीका। मराठी मुद्द्यासाठी दोन्ही ठाकरे एकत्र आले। राजकारणात काहीही होऊ शकतं। रवींद्र धंगेकर यांचं वक्तव्य। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचं मंत्री भरत गोगावले यांनी केलं स्वागत। मात्र किती दिवस एकत्र राहतात यावर गोगावले यांना शंका। महायुतीला काही फरक पडत नाही। जनता आम्हाला भरभरून यश देईल। मंत्री भरत गोगावलेंना विश्वास।
3 वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला तेव्हा तेच आडवे झाले. एकाने मराठीसाठीची तळमळ बोलून दाखवली, दुसऱ्यानं खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका. आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवी पॉडकास्ट मालिका सुरू. सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर पॉडकास्ट प्रदर्शित होणार. महिन्यातून एकदा पॉडकास्ट होणार. मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेच्या शाखांमधून मोफत मराठी शिकवण्यात येणार. हिंदी मराठी वादावर मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. मुंबईत शिवसेना भवनासमोर ठाकरेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी. आजचा दसरा आजचं दिवाळी अशा आशयाचे लागले बॅनर. एक दिवस बळीराजासाठी उपक्रमांतर्गत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर शेतकऱ्यांच्या शेतात. शेतकऱ्यांसोबत खाल्ली पिठलं भाकरी. भात रोपाची देखील केली लावणी. कोल्हापुरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारांवर मिळणार मोफत उपचार. मंत्री हसन मुश्रीफांची घोषणा. राजश्री शाहू आरोग्य संकुलाच्या स्लॅबचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन. यवतमाळमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. स्थानिक विश्रामगृहात संपर्क प्रमुख पराग पिंगळे आणि जिल्हा प्रमुख गजानन डोमाळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. रेल्वेच्या 3ही मार्गिकेवर आज मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक. पालघर ते बोईसर दरम्यान पुलाच्या कामासाठी ब्लॉक. सीए परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. सीएच्या इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षेचा निकाल दुपारी 2 वाजता तर सीए फाउंडेशन परीक्षेचा निकाल संध्याकाळी 5 वाजता लागणार. सिंधुदुर्ग आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणारा राज्यातील पहिला जिल्हा. जिल्ह्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स युक्त जिल्हा म्हणून राज्य सरकारकडून अधिकृत मान्यता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते भंडारा बायपास मार्गाचं लोकार्पण. वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका. पांढरकवडा तालुक्यात बेरोजगार तरुणांची फसवणूक. रोजगार देण्याचा आमिष दाखवत फसवणूक. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला भगदाड. कोंडाईबारी घाटातील नवीन पुलाला भगदाड. बांधकामात ठेकेदाराचा हलगर्जीपणा समोर. मार्गावरून नागरिकांचा धोकादायक प्रवास. अकोला जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत सीसीटीव्ही प्रणाली बसवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी यांची माहिती. बीडच्या आहेर चिंचोली येथील शेतकऱ्यांचा पांदण रस्त्यासाठी आक्रोश. तहसीलदारांनी आर्थिक देवाणघेवाण करून चुकीच्या मार्गाने रस्ता दिला. शेतकऱ्यांचा आरोप. पालकमंत्री नितेश राणे यांनी केली सावंतवाडी मध्यवर्ती कारागृहाची पाहणी. 100 वर्षांहून अधिक जुनी असलेली मुख्य संरक्षण भिंत कोसळल्यानं कारागृहाची केली पाहणी. यापुढे अशा घटना घडणार नाहीत याची खबरदारी घेऊ नितेश राणेंचं आश्वासन. बीड विनयभंग प्रकरण आरोपी विजय पवार प्रशांत खाटोकरला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी 300हून अधिक जणांचे जबाब नोंदवले. रत्नागिरीतील रघुवीर घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरूच. रघुवीर घाटाचा दरीकडील भाग कोसळला. 15 दिवसात तिसऱ्यांदा कोसळली दरड. छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी आमदार अशोक पाटील डोणगावकर यांचं निधन. 1995 ते 97 या कालावधीत राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं. अमरावतीत लक्ष्मण हाकेंच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. हाकेंच्या पुतळ्याला चपला मारून निषेध. चंद्रपुरात पालकमंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरुवात. योजनेत सर्वाधिक समावेशासाठी जनजागृती करण्याचं आवाहन. नालासोपारा पूर्वेतील अलकापुरी परिसरात 4 मजली इमारत कोसळली. दुर्घटनेत 30 कुटुंबांचं रेस्क्यू. कोणतीही जीवितहानी नाही. पुणे कोकण घाटमाथ्यासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट. कोकण घाटमाथ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर जोरदार पाऊस. मुख्य रस्त्यावरील सखल भागात पाणी साचलं. कोल्हापूर जिल्ह्यातील चित्री मध्यम प्रकल्प 100% भरला. सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू. पूर परिस्थिती निर्माण होण्याची देखील शक्यता. धरण क्षेत्रात पर्यटकांना येण्यास बंदी. सांगलीच्या चांदोली धरणातून 4500 क्युसेक पाण्याचा वारणा नदी पात्रात विसर्ग. वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे बळीराजा सुखावला. पिंपरी चिंचवड आणि मावळला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणातून 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पवना धरण क्षेत्रात 72% भरलं. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूरमधून सराईत मोबाईल चोरटे पोलिसांच्या ताब्यात. शहापूर पोलिसांची कारवाई. 1,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. बुलढाण्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर एलसीबीची कारवाई. 9 जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल. 2,57,000चा मुद्देमाल जप्त. पुण्यात वन विभागाची मोठी कारवाई. वन विभागाने 500 किलो मोरपीस केले जप्त. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मोरपिसांची केली जात होती विक्री. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांची मोठी कारवाई. विना परवाना गावठी कट्टा आणि पोलीस गणवेश बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक. मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेत 11 वर्षाच्या मुलावर अत्याचार. शाळेच्या सफाई कामगाराने केला अत्याचार. या प्रकरणी पोलिसांनी केली आरोपीला अटक. कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांना अटक. दोन्ही आरोपींकडून 1,00,000 रुपये किमतीचा 5 किलो गांजा केला जप्त. दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री. उत्तर प्रदेशच्या लखनौमधील धक्कादायक घटना. मोहम्मद शरीफ असं दुधात थुंकणाऱ्याचं नाव. नीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदीला अमेरिकेत अटक. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात कारवाई. अमेरिकेच्या न्याय विभागाकडून भारतीय संस्थेला अटकेची मागणी. अंबरनाथमध्ये चालत्या कारनं रस्त्यावर अचानक पेट घेतला. लोकनगरीच्या पेट्रोल पंप जवळील घटना. कार जळून खाक. कोणतीही जीवितहानी नाही. निगडी लोकमान्य टिळक चौक ते आकुर्डी खंडोबा मंदिर चौकापर्यंतच्या मार्गावर जीवघेणे खड्डे. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नागरिकांचं घंटानाद आंदोलन. लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. दहिसर टोल नाक्यावर भीषण अपघात. ट्रेलरच्या चाकाखाली सापडून कर्मचाऱ्याचा मृत्यू. दहिसर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. पुणे सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात ट्रकला लागली आग. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला भगदाड. बांधकामात ठेकेदाराचा हलगर्जीपणा समोर. नागरिकांच्या तक्रारीनंतरही प्रशासनाचं समस्येकडे दुर्लक्ष. मोहरम निमित्त सांगलीत ताबूत भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न. शहरातील अनेक मानाचे ताबूत सोहळ्यात सहभागी. बुलढाण्यातील खामगाव इथे बेशिस्त वाहतुकीमुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम. बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई. चंद्रपूरच्या वर्धा नदीवरील पुलाची दुरावस्था. धानोरा पिंपरी ते भोयगाव मार्गावरील पुलाची दुरावस्था. पुलावरील रस्ता अनेक ठिकाणी खचला. शासनाकडे तातडीनं दुरुस्तीची मागणी. वाशिममधील अवैध धंद्यांचा लोकशाही मराठीकडून पर्दाफाश. जिल्ह्यातील अनेक भागात भर दिवसा लाखो रुपयांचे अवैध धंदे. पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. यवतमाळमध्ये पाणी टंचाईच्या विरोधात आंदोलन. आझाद समाज पक्षाचं पैनगंगा नदीपत्रात. जलसमाधी आंदोलन. नगरपंचायतच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. नागपुरात दुचाकी चालवताना हात सोडून डान्स करणाऱ्या चालकावर कारवाई. दुचाकीवरून स्टंट करतानाचे व्हिडिओ व्हायरल. वर्ध्यात चिखलमय रस्त्यात दुचाकीच्या अपघातात वाढ. कारंजा जलालखेडा राज्यमार्ग चिखलमय. अवघ्या अर्ध्या तासाच्या 10 दुचाकींचा अपघात. आगामी पालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश. राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याच्याही सूचना. हिंगोलीच्या राहुरी बुद्रुक येथे शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं शेतकरी संतप्त. तत्काळ रस्ता उपलब्ध करून द्यावा, प्रशासनाकडे मागणी. पावसामुळे चिखलदरा हिरवाईने नटला. धुक्यात हरवला चिखलदरा. आल्हाददायक वातावरणात पर्यटकांची गर्दी. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला आता बारकोड लँडमार्क मिळणार. महाबळेश्वरच्या नावाने स्ट्रॉबेरी विक्रीवर आता प्रतिबंध लागणार. नालासोपारा पूर्वेकडील साईराज 2 ही इमारत रिकामी करण्यात आली. इमारत धोकादायक असल्यानं रहिवाशांचं स्थलांतर. परिसरातील 4 ते 5 इमारती धोकादायक.
सांगली जिल्ह्यातील शिराळ्यातील नागपंचमी यंदा जोरात होण्याची शक्यता. निवडणुकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी जिवंत नागाच्या पूजेला परवानगी मिळवून देतो असल्याचं केलं होतं वक्तव्य. बीडच्या उमा किरण संकुलाचे संचालक विजय पवार आणि शिक्षक प्रशांत खाटोकर यांना न्यायालयात हजर करणार. सुनावणी दरम्यान आरोपीला काय शिक्षा मिळते, सर्वांचं लक्ष. अमरावतीच्या मेळघाटात रस्त्याची दुरावस्था, मुसळधार पावसामुळे रस्ते खचले. हिंगोलीतील अनधिकृत शाळेला 33 लाख रुपयांचा दंड भरण्याची नोटीस. नारायणा ई टेक्नो स्कूलला नोटीस. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील रोही शिरले, रोहीला वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल. गडचिरोलीत अल्पवयीन मुले विनापरवाना दुचाकी चालक. वाहतूक शाखेच्या कारवाईत 24 पालकांवर गुन्हा दाखल. जालन्यात ट्रकला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक. घटनेत दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू. कोल्हापुरात जुना दानवाड पुलावरून टेम्पो कोसळला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. वाहनाचं नुकसान, चालक गंभीर जखमी. बुलढाणा शहरात बिबट्यांचा वावर, परिसरात भीतीचं वातावरण. नागरिक त्रस्त, वन विभागाचं मात्र दुर्लक्ष. कोल्हापुरातील इचलकरंजीत जीबीएस सदृश्य आजाराची एकाला लागण. नागरिकांची परिसरात तातडीनं सर्व्हे करण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी. पैठणमध्ये भारतीय कृषी विमा कंपनीच्या वतीनं फसल विमा सप्ताहाचं आयोजन. शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचं महत्त्व सांगितलं. बुलढाण्यातली चिखली विश्रामगृहाची जुनी इमारत पाडली. कोणतीही नोटीस न देता किंवा परवानगी न घेता इमारत पाडल्यानं नागरिकांमध्ये रोष. बुलढाण्यातील सर्व ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड तपासणीची मोहीम. जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधून 130 ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड तपासण्यात आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.